नमस्कार मित्रांनो, मी महावितरण यंत्रचालक म्हणजेच ऑपरेटर, अर्थातच आपला प्रकाशदूत. मित्रांनो, पावसाळ्याचे दिवस आहेत. लाईट जरा जास्त जाते. पण जशी लाईट गेली, आमच्या काळजात धस्स होते. आम्ही माणसं आहोत, आमच्याही व्यथा आहेत. मी वीरेंद्र मेश्राम, उपकेंद्र यंत्रचालक 33 KVWCL उमरेड डिव्हिजन, नागपूर ग्रामीण सर्कल, नागपूरचं. मित्रांनो, लाईट गेली की आम्हाला पण भीती वाटते, आणि ती भीती का वाटते ते भीती का वाटते ह्याची कारणे मी या कवितेमध्ये मांडलेली आहेत. तर आपण कृपया ही माझी कविता शांतपणे ऐकून जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. माझ्या कवितेचे नाव आहे अंधाराची भीती आम्हालाही वाटते. हो मित्रांनो, अंधाराची भीती आम्हालाही वाटते. कारण अंधाराची भीती आम्हालाही वाटते. लाईट जाऊन कोणाच्या घरात अंधार दाटते. वाजू लागतो तेव्हा आमचा मोबाईल फोन, उचलताच पडतात तेव्हा शिव्या कानी दोन. उचलताच तेव्हा पडतात शिव्या कानी दोन. लाईट गेली कशी विचारतात धमकावून. लाईट गेली कशी विचारतात धमकावून. सांगताही येत नाही तेव्हा त्यांना समजावून. कारण समजण्याची त्यांची नसते मनस्थिती. समजण्याची नसते त्यांची मनस्थिती. तेव्हा आम्हा अंधाराची वाटत असते भीती. कधी कोणा उपकेंद्रात येऊन करतो दमदाटी. कधी कोणी उपकेंद्रात येऊन करतो दमदाटी. अंधाराची तेव्हा आम्हा जास्तच वाटते भीती. गावाबाहेर आमची उपकेंद्राची जागा. आपण गावात असता, आमचं उपकेंद्र गावाच्या बाहेर, आणि तिथं कोणी आलं आणि आम्हाला धमकावलं की आम्हाला पण भीती वाटते. मित्रांनो, गावाबाहेर आमच्या उपकेंद्राची जागा. येईल की हो लाईट, थोडी वाट तरी बघा. खुशीने नाही आम्ही बंद करत तुमची लाईट. तुमची लाईट आम्ही बंद करत नाही मित्रांनो. ऑटो सिस्टम आहे, ऑटोमॅटिक बंद होत आहे. ती फॉल्ट झाला, लाईट बंद. खुशीने नाही आम्ही बंद करत तुमची लाईट. तुम्ही असल्या अंधारात की आम्हालाही वाटते वाईट. सेवेसाठी आम्ही तुमच्या आहोत दिवस रात्र. सेवेसाठी आम्ही तुमच्या आहोत दिवस रात्र. आमच्याही आहेत अडचणी, आमच्याही आहेत अडचणी, काही समजून घ्या ना मात्र. पाऊस, वादळ, वारा, सोबत विजांचाही मारा. ग्राहक राजा तुझा चढू देऊ नको पारा. सगळं झालं शांत की होईल लाईट सुरू. सगळं झालं शांत की होईल लाईट सुरू. जीव जाईल कोणाचा, घाई नकोस करू.
मित्रांनो, लाईट गेल्याबरोबर आपण काम करताय, फोन करताय. पण जशी लाईट गेली तर लाईट जाण्याची विविध कारणं असतात. कुठं तार तुटलेला असेल, कुणी अडकला असेल, त्याला शॉक लागला असेल, कुठं झाडाची फांदी पडलेली असेल, कुणाच्या घरावर कंडक्टर पडलेला असेल, किंवा कुठं आमचा वायरमन काम करत असेल, त्याला शॉक लागलेला असेल. असे विविध कारणं असतात लाईट जाण्याची. सगळं झालं शांत की होईल लाईट सुरू, जीव जाईल कोणाचा, तुम्ही घाई नका करू. तुटले असतील तार कुठे, वाकले असतील खांब, तुटले असतील तार कुठे, वाकले असतील खांब, मी इथे उपकेंद्रात आणि लाईन दूर दूर लांब. धीर थोडा धरावा तुम्ही, आम्हास असे वाटते. धीर धरावा थोडा तुम्ही, आम्हास असे वाटते. अंधाराची भीती आम्हालाही वाटते, अंधाराची भीती आम्हालाही वाटते. जय महाराष्ट्र, जय महावितरण. मित्रांनो, माझी कविता कशी वाटली आपले कमेंट्स अवश्य द्या. आणि माझ्या कवितेला या आमच्या ऑपरेटरच्या भावना व्यक्त करण्यासाठी जास्तीत जास्त लाईक शेअर करा. पुन्हा एकदा जय महावितरण, जय महाराष्ट्र.